आता फायर ही हॉरिझॉन्टल नाही राहिलेली आहे, वर्टिकल गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला एक 60 माळे 70 माळेवरती जाऊन तुम्हाला फायर फायटिंग करायची आहे. कारण का आपल्याला तेवढी हिस्ट्री कुठे लिहिलेली नाही आहे की कसं वापरण्यात आलं. पण काय झालं 14 एप्रिल 1944 साली बोटीमध्ये ॲम्युनिशन्स होते आणि त्याला आग लागली आणि सडन त्याचा स्फोट झाला आणि त्यामध्ये आपले 66 जवान मृत्युमुखी पडले. 14 एप्रिल 1944 हा दिवस मुंबईतील इतिहासामध्ये कोरला गेलेला दिवस. या दिवशी मुंबई बंदरावर उभं असलेलं मालवाहतूक जहाज ज्यामध्ये अनेक स्फोटके आणि इंधने होती त्याला आग लागली आणि यामध्ये असंख्य लोक या आगीत होरपळली गेली. यावेळेस अग्निशमन दलाच्या मदतीला धावून आली ती म्हणजे टर्न टेबल सीडी. आता तेच वाहन आपल्या मागे आहे आणि पुनरुज्जीवित जे आहे करण्यात आलेलं आहे. अनेक जे आहे काळापासून आपण दशकांपासून म्हणू शकतो हे वाहन अशाच प्रकारे नादुरुस्त होतं. मात्र आता हे वाहन पुन्हा एकदा जे आहे विंटेज म्हणजेच आपण पाहिलं तर स्टोअर स्वरूपामध्ये हे नव्याने मुंबईकरांचे जे आहे आपण पाहिलं तर त्यांच्या भेटीसाठी दाखल झालेलं आहे. नेमकं या वाहनाची वैशिष्ट्ये काय आहे किंवा टर्न टेबल सीडी ही अनेक जे आहे महत्त्वपूर्ण घटनांची इतिहासाची साक्षीदार आहे. याचं महत्त्व किती आहे हे आपल्यासोबत अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर, ऐतिहासिक असं हे वाहन आहे, अनेक महत्त्वपूर्ण जे आहे घटनांचं साक्षीदार आहे. नेमकं या टर्न टेबल सीडीची वैशिष्ट्य काय आहे, काय सांगणार याबद्दल? सर्वात प्रथम इतिहास सांगा काय आहे. लोकांना जेवढं जे आहे याबद्दल कळेल तितकंच जे आहे अधिक जी आहे रुची वाढत जाते. जसं तुम्ही म्हणालात 1937ला ही लेलँड मॉडर्स यांनी मॅन्युफॅक्चर्ड केली आणि ही लंडनमध्ये मॅन्युफॅक्चर झाली होती आणि अशा दोनच फायर इंजिन होत्या, एक त्यांच्याकडे आणि एक आपल्याकडे. आणि ही रजिस्ट्रेशन झाली की 24/9/1941. म्हणजे या गाडीचे जे RC बुक आहे त्या RC बुकमध्ये पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या गाडीला 6 पिस्टन इंजिन आहे, त्यासोबत तिला 180 लिटरचं पेट्रोल टँक आहे आणि तुम्ही जसं बघाल गाडी ओपन फ्रेम आहे. म्हणजे आपण बघतो आपल्या हल्लीच्या ज्या फायर इंजिन्स आहेत त्या क्लोज्ड आहेत, इंटॅक्ट आहेत, पण ही ओपन टाईप आहे. आणि त्या गाडीला सुद्धा तुम्ही जे वरती बघताय ती हायड्रॉलिक लॅडरसुद्धा आहे आणि नॉर्मल आपले गिअर आहेत 1, 2 आणि 3 असे 4 गिअर आहेत. आणि रिव्हर्समध्ये फक्त थोडासा इश्यू होतो की त्यांनी थोडा वेगळा ठेवलेला आहे अप पकडून. काही गाड्यांना आहे, तुम्ही बघाल आता ज्या ऑटो दुसऱ्या गाड्या आहेत त्यांना फक्त आहे. आणि या गाडीचं वैशिष्ट्य तुम्ही बघायला गेलात तर या गाडीची जी क्षमता आहे म्हणजे पॉवर आहे ती 49.5 HP आहे, हॉर्स पॉवर. आणि ज्यावेळी आपल्याला तो लॅडर ऑपरेट करायचा आहे तर तो पूर्ण क्षमता ही PTOद्वारे पॉवर टेकऑफद्वारे त्या पाठीमागच्या जो टर्न टेबल आम्ही म्हणतो त्या टर्न टेबलला देण्यात येते. आणि त्या टर्न टेबलला दिल्यानंतर तिथे काही लिव्हर्स दिलेले आहेत. त्या लिव्हरद्वारे तुम्ही तो टर्न टेबल अप डाऊन राईट लेफ्ट आणि त्याचं एक्सटेन्शनसुद्धा करू शकता. आणि हा जो लॅडर आहे वरती तो इट कॅन गोज अप टू 37 मीटर्स म्हणजे 110 फूटपर्यंत जाऊ शकतो. आणि ते करण्याकरता तुम्हाला त्या मागच्या टायरला पाठीमागे 4 जॅक दिलेत सो दॅट यू कॅन स्टॅबिलाइज द रिअर टायर्स. म्हणजे पाठचे टायर तुम्ही स्टॅबिलाइज करू शकता. ते देन ओनली यू हॅव टू ऑपरेट द TTL. सर, 1930-40 या कालखंडामधील हे जे वाहन आहे किंवा टर्न टेबल सीडी आहे तर त्यावेळेस जे आहे अतिशय आपण म्हणू शकतो की एकंदरीतच महत्त्वपूर्ण असं हे मानलं जाईल. कारण की त्यावेळेस अशा उंच इमारती नसतील किंवा आपण पाहिलं तर पहिले अग्निशमन दलाचं जे वाहन आहे त्याला घंटागाडी असं म्हटलं जायचं. तर कालांतराने बदल घडत गेला. तर हे एक नवीन जे आहे वाहन दाखल झाल्यानंतर त्यावेळेस कशा प्रकारे जे आहे मदत झाली असेल? आता तुम्ही जसं म्हणालात की आत्ताच्या जगामध्ये जे काही आम्हाला हॅझार्ड्स वाढलेले आहेत म्हणजे स्कायस्क्रॅपर्स झालेले आहेत. आता फायर ही हॉरिझॉन्टल नाही राहिलेली आहे, वर्टिकल गेलेली आहे. म्हणजे तुम्हाला एक 60 माळे 70 माळेवरती जाऊन तुम्हाला फायर फायटिंग करायची आहे. पण असं नाही म्हणता येणार की पूर्वीच्या आगी नॉर्मल होत्या. आता ज्यावेळी तुम्ही ही जी गाडीची साक्ष म्हणतायत 14 एप्रिल 1944 तर त्यावेळी गोदामामध्ये लागलेल्या आगीमध्ये बोटीमध्ये ॲम्युनिशन्स होते. त्या ॲम्युनिशन्स किती प्रमाणात होते आणि त्यामुळे जो स्फोट झाला आणि तेव्हा 66 जवान मृत्युमुखी पडले आणि त्याची ही साक्ष आहे. तर आता हल्लीच्या फायर इंजिन्स जसे जसे डेव्हलपमेंट होत गेले त्याप्रमाणे आपण डेव्हलप करून त्यांना पंप वेगळे केलेले आहेत, हायड्रॉलिक जॅक्स किंवा त्याला लॅडर ऑपरेटर आहेत त्यांच्या हाईट वाढवलेल्या आहेत. आता आपल्याकडे टॉलेस्ट आहे ती 90 मीटर्स आहे आणि आता प्रोक्यूट करत आहोत ती 104 मीटरपर्यंत आपण HP प्रोक्यूट करत आहोत. तर हा जो कालांतरात फरक झालेला आहे म्हणजे त्या काळचा आणि आत्ताचा, पण ह्याचा मेन जो वापर झाला असेल कारण का हा एक्सटेन्शन फार मोठा होता. तर गोदामाच्या आगीमध्ये कदाचित यासोबत सपोर्टिव्ह वॉटर टँक वापरून पाण्याचा मारा करता आला असू शकतो. कारण का आपल्याला तेवढी हिस्ट्री कुठे लिहिलेली नाही आहे की कसं वापरण्यात आलं. पण काय झालं 14 एप्रिल 1944 साली की त्या गोदामामध्ये
लागली होती आणि त्या बोटीमध्ये ॲम्युनिशन्स होते आणि त्याला आग लागली आणि सडन त्याचा स्फोट झाला आणि त्यामध्ये आपले 66 जवान मृत्युमुखी पडले. अगदी शेवटचा प्रश्न आहे सर, की हे वाहन असंच जतन करून ठेवलं जाणार आहे की हे वापरात देखील येणार आहे, याबद्दल काय सांगा? जर जतन केलं जाणार आहे तर लोकांना हे कुठे पाहता येईल? नक्कीच नक्कीच. हे जसं आपण मगाशी म्हणलो, फडणवीस साहेब आले होते, फडणवीस साहेबांनी सांगितलं पुनर्जीवन, त्याला एक नवीन जीवन दिलेलं आहे आणि याचं संवर्धन केलं जाणार आहे. आणि ही गाडी भायखळा अग्निशमन केंद्र येथे असणार आहे, तिथेच असेल आणि तिचं मेंटेनन्स रिपेअर वर्क त्याच ठिकाणी होईल. आणि मी शाश्वती देतो की आपण हिला अजून तिचं आयुष्य अजून वाढूया. नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ही ऐतिहासिक असं जे हे वाहन आहे ते पुनरुज्जीवित करण्यात आलेलं आहे आणि भायखळा येथील अग्निशमन दलाचं मुख्य कार्यालय आहे, त्या ठिकाणी हे वाहन जतन करून ठेवलं जाणार आहे आणि लोकही त्या ठिकाणी येऊन हे वाहन पाहू शकतील. आणि यासह वर्षानुवर्षे हे वाहन कशाप्रकारे दीर्घकाळ टिकून राहील, जीवित राहील, यासाठी जे आहे प्रयत्न अग्निशमन दलाकडूनही केले जाणार आहे. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट.